ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माळी समाजाबद्दल लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. माळी समाजाने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. हाके यांनी काय नेमकं म्हटलं आहे? माळींचं दुखणं एक आहे, ओबीसींचं नेतृत्व माळीकडून धनगराकडे चाललेलं आहे. ही त्यांच्या पोटात दुखतंय असं वक्तव्य या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके करत असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यावर खुलासा केला आहे. माळी समाजाबाबत असं वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे का हा व्हिडिओ माझा आहे, पण त्यातील आवाज आपला नसल्याचा दावा हाकेंनी केला. ओबीसी जातीमध्ये फूट पाडण्यासाठी आणि त्यांच्यात भांडणं लावण्यासाठी हा प्रकार करण्यात येत असल्याचा आरोप हाकेंनी केला. असं वक्तव्य करायला मी काही वेडा नाही, असं म्हणाले. हाके यांनी म्हटलं आहे. जरांगे यांच्या विरोधात मोर्चा उलगडला असताना हा व्हिडिओ समोर आल्यामुळे ते कुठेतरी अडचणीत येताना दिसत आहे. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे, मला सरकार म्हणाले, तुझ्या अंगावरचे कातडे काढून दे. मी तुमच्या समाजाला आरक्षण देतो, तर मी एका सेकंदाचाही विचार करणार नाही आणि अंगावरचे कातडे काढून देईल, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. येत्या 29 ऑगस्टला आपण मुंबईत येऊन मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. कुणी आडवा येत असेल तर येऊ द्या, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमधल्या एका गावात प्रत्यक्ष गाठीभेटी घेत होते. 29 ऑगस्टच्या मुंबई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील हा दौरा करत आहेत. शेवटच्या उपोषणाला मुख्यमंत्री यांच्या वतीनं सुरेश धस आले होते आणि मला म्हणाले होते की आत्ताच सरकार स्थापन झाले आहे, त्यामुळे 3 महिन्याचा वेळ दिला होता. असं त्यामुळे मुंबईकरांनी सांगावे, चूक सरकारची आहे की आमची? 58 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत. आता सरकारला काय पुरावा पाहिजे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही तुमचं का ऐकावं आणि आम्ही मुंबईमध्ये का येऊ नये? यांना वेळ द्यायचा तरी किती? प्रत्येक प्रत्येक वेळी वेळ दिला आहे. हैदराबाद गॅजेटसाठी वेळ दिला आहे. काय व्हायचं ते होऊ द्या. मी मुंबईमध्ये घुसणार. आम्ही कोणाचं आरक्षण मागत नाही. आम्हाला आरक्षण द्या, असंही त्यांनी यावेळी ते म्हणाले आहेत. आता आपण ठरवायचं, लेकरांचं वाटोळं होऊ द्यायचं की आरक्षण आणायचं. बीड जिल्ह्याच्या एका माजी मंत्र्यांच्या मुलाचा पेपर होता, पण तो 2% हुकला. आरक्षण श्रीमंत गरीब बघत नाही, असं जरांगे यावेळी म्हणाले. सामना आणि संघर्ष जसा असेल तसा करावा लागतो. मराठ्यांवर गुलाल उधळायची हीच वेळ आहे. मराठ्यांनी सरकारला शांतते समजून सांगितलं आहे. त्यामुळं माझ्या समाजाला कोणी वाईट बोललं तर घोडे लावणार. एकीकडे मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कुठेतरी ते अडचणीत येताना दिसत आहे. या संपूर्ण आरक्षणाच्या भूमिकेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.